नाथषष्ठीपूर्व आढावा बैठकीत आमदार विलासबापू भुमरे यांच्या कडक सूचना। श्री संत एकनाथ महाराज नाथषष्ठी महोत्सवानिमित्ताने शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। पैठणच्या बाहेरील नाथ मंदिरामध्ये श्री संत एकनाथ महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा पैठणचे आमदार विलासबापू भुमरे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली विविध विभागाचे अधिकारी, व्यापारी आणि वारकरी यांच्यासोबत विविध सुविधा पुरविण्याबाबत चर्चा करण्यात आली। सोमवार दिनांक 9 मार्च ते बुधवार दिनांक 11 मार्च दरम्यान पैठण येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नाथषष्ठी यात्रा भरणार असून या यात्रेसाठी महाराष्ट्रातून 600 पेक्षा जास्त दिंड्या येथे पैठण या ठिकाणी दाखल होणार आहेत। यात्रेसाठी येणाऱ्या 10 लाख भाविकांना सर्व सुविधा पुरविण्याचे काम प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी तथा मंदिर विश्वस्त संभाजी अडकुणी यांनी दिली। नाथषष्ठीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, दर्शन व्यवस्था, वीज लाईट पुरवठा, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, चोरांचा सुळसुळाट व अवैध धंद्याबाबत आमदार विलासबापू भुमरे यांनी उपस्थितीत सर्व विभाग प्रमुख अधिकाऱ्यांना कडक सूचना केल्यात। या आढावा बैठकीसाठी उपजिल्हाधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, मुख्य अधिकारी पल्लवी अंभोरे, गट विकास अधिकारी मनोरमा गायकवाड, मंदिर विश्वस्त दादा बारे, नगर अध्यक्ष विद्या कावसानकर, उपनगर अध्यक्ष तुषार पाटील, बांधकाम विभागाचे राजेंद्र बोरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, सोमनाथ दादा परदेशी, शहादेव लोहारे, नामदेव खराज, विजय सुते यांच्यासह सर्व नगरसेवक, व्यापारी व वारकरी उपस्थित होते। 10 न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे, पैठण, छत्रपती संभाजीनगर।